हॅलो मुलांनो, आज आपण उदाहरण संग्रह 27 पाहणार आहोत. यात आपण समांतर रेषा आणि लंब रेषा याबद्दलची उदाहरणे सोडवणार आहोत. तर मुलांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला उदाहरण संग्रह 27 हा खूपच सोप्या पद्धतीत मी सोडवून दाखवणार आहे. तर मुलांनो, या अगोदरची जर उदाहरण संग्रह तुम्ही पाहिली नसतील तर आपल्या चॅनलमध्ये जाऊन ते तुम्ही नक्की पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. उदाहरण संग्रह 27. प्रश्न पहिला, परिसरात आढळणाऱ्या समांतर रेखांची 2 उदाहरणे सांगा. तर पहिल्यांदा आपल्याला याचं उत्तर लिहायचं असेल तर समांतर रेषा म्हणजे काय हे जाणून घ्यावं लागेल. समांतर रेषा म्हणजे अशा रेषा ज्या एकमेकींना कधीही जुळत नाहीत. अशा रेषा म्हणजे या अशा लांबत जरी गेल्या तर एकमेकींना कधीही जुळत नाहीत किंवा टच करत नाहीत किंवा एकमेकींना असं आरपार जात नाहीत, असं सरळच जातात आणि याला समांतर रेषा म्हणतात. तर परिसरात अशा कोणत्या म्हणजे उदाहरण सांगायचे आहेत की समांतर रेषा कुठे तयार होतात. तर रेल्वेचा रूल म्हणजे रेल्वेचा रूल कसा असतो, 2 चाकं जाण्यासाठी असा असतो. तर हे 2 चाकं कधीही जुळत नाहीत. म्हणजे ह्या असे कसेही असतात पण ह्या 2 रेषा कधी जुळत नाहीत. कारण त्या रेषा जुळल्या तर एकच चाक त्यावरून चलन आणि दुसरा चाक कुठं जाईल. तर म्हणून या रेषा कधीही जुळलेल्या नसतात. तर ह्या रेषा एकमेकांना कशा असतात, समांतर असतात. दुसरं उदाहरण म्हणजे CD. तर CD ही आपली समांतर रेषाचं उदाहरण आपण मानू शकतो. तर CD ही अशा सरळ रेषा असतात, त्याही जुळत नाहीत. तर एकतर रेल्वेचा रूल किंवा CD. आपण हे असं काढायचं नाही. उदाहरणे सांगितली आहेत आपल्याला लिहायला, तर ते आपण लिहायचं आहे. तर पहिल्यांदा आपण CD लिहूयात आणि रेल्वेचा रूळ. तर उदाहरण प्रश्न दुसरा, परिसरात आढळणाऱ्या लंबरेखांची 2 उदाहरणे सांगा. लंबरेखा म्हणजे काय. तर लंबरेखा ज्या 90 अंशाचा कोन करतात. तर म्हणजे ही रेषा खाल्ल्या रेषेला सरळ असते तर ती इथे 90 अंशाचा कोन करते. जसं की आपल्या ओरांड्यातील खांब असतात ते असे वरी असतात, सरळ असतात आणि ते ओरांड्याला लंब करतात, म्हणजेच 90 अंशाचा कोन करतात. पुन्हा विजेचे खांब जे रस्त्याच्या कडेने लावलेले असतात ते तर त्या रस्त्याला 90 अंशाचा कोन करतात. तर एक उदाहरण, ओरांड्यातील खांब आणि दुसरं उदाहरण, विजेचे खांब. प्रश्न तिसरा, खालील आकृत्या पहा. प्रत्येक आकृतीतील दिलेल्या रेखा परस्परांना समांतर आहेत की लंब आहेत ते ठरवा व खालील चौकटी लिहा. तर इथे आपल्याला या 2 रेषा आहेत. तर समांतर रेषा म्हणजे काय आपण पाहिलं आहे. ज्या रेषा एकमेकांना टच करत नाहीत किंवा आरपार म्हणजे छेदत नाहीत किंवा शिवत नाहीत एकमेकांना. तर या रेषा सरळ कितीही वाढवल्या तर एकमेकांना टच करत नाहीत. तर या समांतर रेषा आहेत. आणि ही लंबरेखा आहे कारण ही खाल्ल्या रेषेत सरळ दिली आहे म्हणजे इथे 90 अंशाचा कोन होतो. तर ही लंबरेखा आहे. तर इथे कसली आहे, तर इथे समांतर आहे कारण या रेषा पुढे कितीही वाढवल्या तर एकमेकांना शिवत नाहीत किंवा टच करत नाहीत. समांतर रेखा याही समांतरच आहेत कारण याही कितीही वाढवल्या तर एकमेकांना छेदत नाहीत. समांतर रेखा. इथे पहा मुलांनो, इथेही 90 अंशाचा कोन झाला आहे, इथेही आणि इथेही. म्हणजे यालाच
चारही बाजूनी 90 अंशाचा कोन झाला आहे आणि ही रेषा छेदतही आहे एकमेकांना, तर ही लंब रेषा आहे. पहा मुलांनो, खूपच सोपा असा उदाहरण संग्रह 27 हा आहे. तर तुम्हाला हा उदाहरण संग्रह 27 समजला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. माझी पुढची सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील. धन्यवाद.